मैं मेरी तरफ से दिल की गहराइयों से उसको श्रद्धांजलि दे रही हूँ, क्योंकि वो बाहर से आया था। उनका जो स्ट्रेस लेवल है वो हाई दिखाया जा रहा था। पर्टिकुलरली एक फीमेल पेंगुइन थी जो स्ट्रेस टेस्ट फेल कर रही थी कंटिन्यूसली, और मुझे ऐसा शक है कि वही पेंगुइन जो है जो स्ट्रेस टेस्ट फेल हो रहा था वही पेंगुइन की मृत्यू हुई है। कुठलेही नवीन काही प्रयोग करणार असेल तर त्यावेळेला लिंबू मिरची हा पनवती फंड म्हणून पास करा तुम्ही। 1.5 वर्षांच्या पेंग्विननं राणीच्या बागेत प्राण सोडला आणि आता त्याच्या मरणावरून असं राजकारण सुरू झालंय। पेंग्विनच्या मृत्यूची हळहळ व्यक्त करण्याकरता जणू साऱ्या राजकीय पक्षात स्पर्धा सुरू झाली। तिकडं आपल्या मातृभूमीत मनसोक्त खेळणाऱ्या या पाहुण्याला मुंबई काही मानवली नाही। इथल्या काही फुटांच्या चौकटीत पोहला, थकला आणि अखेर शिवसेनेच्या युवा प्रमुखांचा बालहट्ट पेंग्विनच्या जीवावर उठला। आपल्याकडे दरवर्षी कुपोषणानं मुलं दगावतात। शेकडो मुंबईकरांना प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या दरी मृत्यू येतो, पण या सर्वांपेक्षा या पेंग्विनचा मृत्यू महत्त्वाचा, कारण त्याच्या मृत्यूची वेळ राजकीय पक्षांसाठी मुंबईच्या नव्या राजकारणाचा मुहूर्त ठरली आहे। हे जो कोण त्रिपाठी आणून बसवले आहेत झूचे डायरेक्टर बिंडोक माणूस, हे सांगतात 25 डिग्रीमध्ये पेंग्विन राहतो, ॲम्बोल्ड पेंग्विन 25 डिग्रीपर्यंत राहतो, अशी उत्तर तुम्ही सभागृहात देतात। आणि काय आम्ही एक्सपेक्ट करतो की या डायरेक्टर झूकडनं आम्ही पेंग्विनची व्यवस्था बघावी। आतला माणूस डायरेक्टर झू म्हणून आणलाय तुम्ही। ज्या झूची अवस्था खराब आहे, अनेक आज तुम्ही स्वतःचे कॅमेरे घेऊन जाऊन बघू शकता तिकडे काय अवस्था झाली आहे प्राण्यांची, आणि यांना कुठली गोष्टीची पडली नाहीये। 5 कोटी खर्चून आणलेल्या पेंग्विनसाठी शोकसभा भरवा अशी मागणी केली, तर कोणी पेंग्विनच्या ताणतणावांचं मोजमाप करा अशी मागणी केली। शिवसेना पक्षप्रमुखांनी पेंग्विनच्या मृत्यूला कुणाची तरी पनवती लागली अशी शंका व्यक्त केली। पेंग्विन पक्षी वाचवण्याची जबाबदारी आमची आहे, त्यांचा पक्ष वाचवण्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी, कारण तो पक्षी संपत आलेला आहे आता। त्याच्यामुळे आता तरी गप्प बसायला चांगलं काम करा। ही पनवती लागण्यावरही स्थायी समितीत आता जालीम उपाय सुचवला जातो। त्याच्यामध्ये सक्सेस न होण्याचं कारण म्हणजे त्यांनीच स्वतः कबूल केलेलं आहे की कोणाची तरी पनवती लागते याला, तर पनवती जर लागत असेल तर त्याला उत्तम आणि जालीम उपाय म्हणजे लिंबू मिरची। म्हणून मी आज सभागृहात सांगितलं की तुम्ही एक काम करा, एक पनवती फंड म्हणून पास करून घ्या। जेव्हा जेव्हा नवीन रस्ता बनवाल किंवा कुठलेही नवीन काही प्रयोग करणार असेल तर त्यावेळेला लिंबू मिरची हा पनवती फंड म्हणून पास करा तुम्ही। पण अजून 7 पेंग्विनच जिवंत आहेत। शिवसेनेच्या दृष्टीनं तरी ते जिवंत राहणं महत्त्वाचं आहे। शेवटी लाखोंच्या संख्येनं असलेल्या मुंबईकरांपेक्षा हे पेंग्विनचे जीव लाख मोलाचे नाही का? मुंबई शहराची सेवा केली, लाखो हजारो लोकांना त्यांनी वाचवलं। अशा प्राण्यांसाठी कधी प्रस्ताव मला वाटत नाही की त्यांनी आणला। जर त्यांना खरंच असं खूप प्रेम असतं त्यांनी त्यावेळेला सुद्धा तसं आणलं असतं की ज्यांनी मुंबईकरांचे प्राण वाचवले, अशासाठी सुद्धा त्यांनी शोकप्रस्ताव आणायला पाहिजे होता। परंतु दुर्दैव आहे, राजकारण चाललं, याच्यामध्ये राजकारण करता। बाकी कोण काय नशीब घेऊन जन्माला येईल सांगता येत नाही। या आलिशान जागेत पोहणाऱ्या, सगळं काही रेडीमेड असणाऱ्या पेंग्विनचा लोकलमध्ये धक्काबुक्की करताना हेवा वाटेल कदाचित, पण कुणास ठाऊक त्या मोठ्या जीवाच्या मनात काय आहे, शेवटी जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळेल। मुंबईतल्या खड्ड्यामुळं अनेक जणांचा मृत्यू झाला आहे, परंतु त्यांच्या बाबतीत एवढी चर्चा कधीच झाली नाही जेवढी आता पेंग्विनच्या मृत्यूनंतर होते। शेवटी काय तर राजकारण। व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधरसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।